नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं आज परत एकदा थेट मैदानातून। तर आज आहे फायनलचा दिवस आणि आजच्या दिवसात पहिला नंबर कोण आहे तो ठरणार आहे। मित्रांनो, परत आज पाण्याची टाकी घेऊन जातो आहे बघा। आम्ही चौघजण आहे, सुमित, आशुतोष आणि प्रणित। हे बघा, आज परत आमच्याकडे जेवण आहे। काय रे आज? दाल भात वांग बटाटा, डाळ भात लोणचं, कोण नाही कोणचं। चला, दाल भात बरोबर चपाती पण भेटेल, किमा पाव सगळं मिळेल। किमा पाव चला बस करा आता। नाही असं घेतो ना आपण, टाकून आम्ही आता टाकी घेऊन आलोय बघा। आणि हे सगळं जेवणाचं साहित्य आहे। आय एम गोईंग. काय काय आहे रे? आलाय, लसूण आहे, मिरची आहे, कोथिंबीर आहे, लोणचं आहे, लोणचं आणि लोणचं आहे, तेल आहे, टोमॅटो आहे, पत्रावले आहेत, आणि मेन कांदे आहे, मेन वस्तू नाही काय माहितीये काय? मीठ, चाकू नाही. चाकू। आणि मित्रांनो, हे बघा, हे आमचे आचारी लाकडं शोधतात। हे बघा, रोहित खापरे आणि प्रशांत खापरे, काल बघितलाच असेल व्हिडिओमध्ये। मी इथं जेवण बनवणार आहे। हे आमची चूल आहे। हा जेवण बनवायच्या आधीचा टोमॅटो खायला लागलाय। ज्ञानदेव खापरे नाव आहे याचं, ज्ञानदेव खापरे। चलो मित्रांनो, आजच्या दिवसात विटू माऊली टीम पूर्ण जेवायला आले आहे बघा। आणि हा राक्षस पिंट्या पाचकुडे, हा बघा, इकडे दाखव, चेहरा दाखव, एक नंबर जेव। चला, दोन्ही संघ महारवळ करबुडी संघासाठी खेळताना पाहायला मिळत आहेत। आता म्हणतो एक वाडी आणि एक ग्रामपंचायत ही स्पर्धा असल्यामुळे एक वाडीकडून अमित खेळतोय तर एक ग्रामपंचायतकडून विनय खेळतोय। पाहूया अमित पुढचा चेंडू घेऊन 8 चेंडू 19 धावा जिंकण्यासाठी विनयसाठी। पाहूया विनय कोणता चेंडू, आता मला सुरेख केलेला चेंडू जातोय ऑफसाइड दिशेनं। महेशचा चेंडू फील्ड केलाय, मात्र 2 धावा रोखू शकला नाहीये महेश। धाव संख्या होते आतापर्यंत, विचार जर केला गेला, धाव संख्या झाली 6 धावा। म्हणजे येणाऱ्या चेंडूंवरती अजूनही जिंकण्यासाठी 17 धावांची गरज आहे महारवळत करबुडी संघाला। अमित पुढचा चेंडू घेऊन विनयसाठी, आता मात्र सुरेख केलेला चेंडू, पुन्हा एकदा संकेत, चेंडू खाली, सुरेख झेल, काय झेल टिपलाय संकेत। झेल जर आवडला असेल मित्रांनो तर एका जोरदार टाळ्या वाजवा संकेतसाठी। काय जीवदान दिलंय आपल्या टीम साठी, का मला या टीम मध्ये दाखल केलं गेलं हे पूर्णपणे दाखवून देतोय संकेत धनावडे। मॅन फ्रॉम करबुडे गावचा सितारा, मॅन फ्रॉम करबुडे धनावडेचा हा सितारा संकेत धनावडे आपल्याला पाहायला मिळतोय। 2 सुरेख झेल आपल्याला टिपताना पाहायला मिळाला संकेत धनावडे। मित्रांनो, वाजलेत आता बरोबर 6:30 आणि अजून आत्ताचा फायनलचा सामना खेळतोय। जिंकण्यासाठी स्ट्राईकला आशू आहे आणि आता मात्र त्या ठिकाणी महालक्ष्मी म्हणजे भैरी भवानी चषकाचा पहिल्या चषकाचा मानकरी ठरलाय। तो रुद्र स्पोर्ट जनावरी संघ हा पहिल्या चषकाचा मानकरी ठरलाय। विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन। त्याचप्रमाणे महारवळ करबुडी संघ या मैदानामध्ये आलात, आपण उपविजयी झालात, आपलंही मनापासून आभार। या ठिकाणी मला 2 शब्द बोलायची संधी दिली तर मी त्याबद्दल आपलेही आभार। फायनलचा सामना झालेला आहे आणि रुद्र स्पोर्ट टीम विजेता झालेली आहे आणि महारवळला टीम उपविजेता ठरले आहे। आता बक्षीस समारंभ आहे थोड्या वेळाने, चला बघूया। मध्ये ओळख आहे असे प्रतीक शेठ देसाई यांचं आम्ही कंपनीतर्फे मनपूर्वक आभार मानतो। तुम्ही आमच्या विनंतीला मान देऊन इथे आपला वेळात वेळ काढून हजर राहिलात त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार। आणि या टुर्नामेंटचा विजेता संघ ठरलाय तो रुद्र स्पोर्ट धनावडेवाडी यांचं स्वागत करतील प्रतीक शेठ देसाई। रोख रक्कम 10,000 आणि चमचमीत ट्रॉफी देऊन स्वागत करतील ते प्रतीक देसाई। आणि त्याच्या आधी आपण प्रतीक देसाई यांचं पुष्प देऊन स्वागत करूया, हजर राहिले त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार। अंकुश कापडे स्वागत करतायत प्रतीक शेठ देसाई यांचे। तसेच तिसऱ्या नंबरचा मानकरी आहे नंदकुमार बाई सीतपवाडी, हसतखेळ शेतकवाडी संघाला 3rd प्राइज देताना बेस्ट बॉलर या टुर्नामेंटचा बेस्ट बॉलर ठरलाय तो अथर्व पाचकुडे।
याने आपला बेस्ट बॉलरचा किताब कलेक्ट करायचा आहे. डोंबरेवाडी संघाकडून बेस्ट बॉलर खेळणारा आहे अथर्व पाचपुडे. अथर्व पाचपुडे बेस्ट बॉलर. तसे या टुर्नामेंटचा बेस्ट बॅट्समन ठरलाय तो अमित धनावडे. विजेता टीमचा कर्णधार अमित धनावडे. बेस्ट बॅट्समनचा किताब आपण घ्यायचा आहे आपल्याला. बेस्ट बॅट्समन मॅन ऑफ द टुर्नामेंटचा पण पुरस्कार देण्यात येत आहे. या टुर्नामेंटचा मॅन ऑफ द टुर्नामेंट ठरतोय तो अमित धनावडे आणि अंकुश कापरे हे अमित धनावडेचं मॅन ऑफ द टुर्नामेंटने स्वागत करतील. मालिकावीर ठरलाय तो अमित धनावडे. नाही त्यांनी उपविजेता संघाला ट्रॉफी आणि रोख रक्कम देऊन त्यांचं अभिनंदन करायचंय. टाळ्या झाल्या पाहिजेत. रुद्रस्फोट धनावडेवाडी या संघाला या टुर्नामेंटचा मानकरी ठरला तो रुद्रस्फोट धनावडेवाडी. अरे ए फोटो काढणार. फोटो काढी. अरे फोटो काढी ना. रुद्रस्फोट धनावडेवाडी विजेता संघाचं अभिनंदन करतायत प्रतीक्षा देसाई. एक चमचमीत ट्रॉफी आणि रोख तर रक्कम फायनल 10,000. विजेता संघ आहे त्यांना हा पुरस्कार रुद्रस्फोट प्रदान करतात धनावडेवाडी. हे प्रतीक्षा बघा. देसाई. आणि त्यांना ट्रॉफी देताना प्रतीक्षा देसाई. 48 संघामध्ये हा एक संघ ठरलाय जो या विजेता पदाचा मानकरी झालाय. रुद्रस्फोट धनावडेवाडी.